नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या, विधवा पेन्शन योजनेच्या, श्रावणबाल योजनेच्या आणि वृद्धपाकाल योजनेच्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु अतिशय महत्त्वाचा विषय असा की दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे 2,500 रुपये खात्यामध्ये जमा करणार या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केला होता। त्याचबरोबर अनेक आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या प्रत्येकाच्या ट्विटर हँडलवरती किंवा वेगवेगळ्या सोशल हँडलवरती 2,500 रुपये आम्ही तुम्हाला ऑक्टोबरमध्ये देणार असं घोषित केलं होतं। आणि या संदर्भात परिपत्रक, शासन निर्णय सर्व काही जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मात्र ऑक्टोबरचे फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा झाले। काल आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत तोच विषय अनेक वेळा चर्चेस घेतला होता। अनेक लाभार्थ्यांचे फोन येत होते, अनेक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की पैसे किती येणार। तर रात्री सुद्धा काही लाभार्थ्यांशी किंवा काही पदाधिकाऱ्यांशी मी बोलत असताना ते सगळे आपल्या सबस्क्रायबर सदस्य आहेत, आपल्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांच्याशी मी हेच बोलत होतो की बाबा 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतील। कारण त्या अगोदर मी संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करत असताना अशी माहिती मिळाली होती की सर, आम्हाला अद्याप फायनल सांगण्यात आलेलं नाही की 2,500 रुपये द्या किंवा 1500 रुपये द्या, त्यामुळे आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, पण सकाळपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं। त्यामुळे 1500 रुपये येणार हे ठाऊक होतं। परंतु मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे आपल्या चॅनलवरती राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतीही अपडेट किंवा शासन निर्णय आल्यानंतर आपण त्याचा बारकाईने अभ्यास जेव्हा करतो त्यावेळेस कदाचित काही लाभार्थ्यांना ती बातमी चुकीची वाटते की बाबा सर, शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा तुम्ही असं निगेटिव्ह वेगळं कसं बोलू शकता, थोडासा अभ्यास करा, अशा सगळ्या गोष्टी असतात। आता तो विषय मला नाही घ्यायचा, ठीक आहे। पण एक लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा झालेत, ते का जमा झालेत, पुढे कशा पद्धतीने 2,500 रुपये जमा होतील की 1500 सतत होतील, नोव्हेंबर महिन्याचा विषय काय आहे याविषयी मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। कदाचित व्हिडिओ मोठी होईल, परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी क्लिअर देणार आहे। सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काळजी करायचं नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये आणि गैरसमज किंवा ज्या गोष्टी झाल्या असतील, तुमच्या समोर काही मेसेज आले असतील तर त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं आहे। आणि मी तुम्हाला आता अधिकृतपणे माहिती सांगणारे संबंधित काही लोकांशी आमचं बोलणं दिवसभर सुरू होतं आणि त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचे 2,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, हे शासन निर्णय जाहीर झालाय। त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। मग आता हे ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात का जमा झाले नाही, या अगोदरच्या जर व्हिडिओ आपल्या तुम्ही बघितले असाल तर त्या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगितलं होतं की काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये कागदपत्र मागवलेले आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारेच त्या ठिकाणी संबंधित दिव्यांगांच्या याद्या प्रांत किंवा कलेक्टर ऑफिस यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वित्त विभाग, नियोजन विभागाकडे दिल्या जाणार, पाठवल्या जाणार। परंतु एक लक्षात ठेवा, अनेक जिल्ह्यांच्या माध्यमातून, अनेक तालुक्यांच्या माध्यमातून योग्य त्या याद्या न प्रसिद्ध झाल्यामुळे की योग्य त्या याद्या डिपार्टमेंटकडे न पोच झाल्यामुळे आणि निधीचा व्यवस्था न झाल्यामुळे या ठिकाणी हे पैसे तुमचे थांबलेले आहेत किंवा यावेळेस तुम्हाला फक्त 1500 तुमच्या खात्यात दिलेले आहेत। त्यामुळे असं या ठिकाणी चित्र उभं झालंय की याद्या प्रॉपर आलेल्या नाही आहेत। दिव्यांग बांधव आहेत, परंतु काही दिव्यांग 1500 रुपयाचा लाभ घेत होते, परंतु आता सुद्धा त्यांना त्या 1500 रुपयाचा हप्ता मिळतोय, पण त्यांची नावं तिथपर्यंत पोहोचली नाही। त्याचबरोबर काही लाभार्थी यापूर्वी पैसे घेत होते, 1500 रुपये त्यांना अनुदान मिळत होतं, पण काही कारणास्तव त्यांचे अनुदान बंद झालेत। त्या लोकांनी सुद्धा पुन्हा अर्ज केलेत, फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या सुद्धा याद्या तिथपर्यंत पोहोचवायचे आहेत। हा एक महत्त्वाचा विषय। आणि अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांचा बोगस दिव्यांग आणि खरे दिव्यांग यांचे वर्गीकरण तुमच्या लेवलला सिद्ध करा, सक्सेस करा, प्रूफनुसार या ठिकाणी काही लाभार्थ्यांना बाहेर काढा आणि खऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या आमच्या तिकडे पाठवा। आणि या सगळ्या कारणांमुळे हे विषय सध्या पूर्णपणे सावकाश चालू आहे, स्टॉप नाही, सावकाश पद्धतीने चालू आहे। त्यामुळे तुमचे जे 2,500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झाले ते 100% तुम्हाला मिळणार। सरकारच्या माध्यमातून लवकरच त्या संदर्भात परिपत्रक जाहीर, अधिसूचना जाहीर केली जाणार की बाबांनो, हे जे पैसे यावेळेस नाही आले तर ते कधी येणार, त्या संदर्भात शासनच तुम्हाला उत्तर देणार आहे। त्याचबरोबर असंही आम्हाला कळलं की जरी समजा हे पैसे येण्यास उशीर झाला तरी सुद्धा नोव्हेंबरच्या तुमच्या त्या हप्त्यामध्ये हे पैसे इन्क्लूड करून देण्याची जबाबदारी ही सामाजिक न्याय विशेष विभाग त्याचबरोबर सरकारची असणार आहे, कारण त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर झालाय। त्याचबरोबर या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर एखाद्या योजनेचे पैसे वाढतात
किंवा वाटप करायचे असतं त्यावेळेस निधीची व्यवस्था करावी लागते आणि निधीची व्यवस्था न झाल्यामुळे या ठिकाणी हा थोडासा विषय वर खाली झालाय। त्या संदर्भात बाकीच्या योजना, या अगोदरचा शासन निर्णय, या बारीक बारीक गोष्टीचा जर अभ्यास जर केला तर कुठेतरी हा निधी खूप मोठ्या प्रमाणात आहे। तो निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला काही अडचणी असतात, त्यामुळे हे पैसे थोडेसे लांबवले गेलेले आहेत। बोगस दिव्यांग जसा जसा कमी होईल तसा तसा या योजनेला चांगले दिवस येतील। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की बाबा काळजी करायचं कारण नाही आहे, गैरसमज करून घेऊ नका, तुमचे पैसे 100% तुम्हाला येणार। आता सरकारच्या माध्यमातूनच त्या संदर्भात उत्तर मिळणार आहे आणि पैसे कधी येणार, नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये येणार, म्हणजे महिन्यामध्ये येणार की बाबा आत्ता मध्ये कधी येणार, या संदर्भात सरकार स्वतः स्पष्टीकरण देणार अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे। त्यामुळे ऑक्टोबरपासून हे पैसे तुम्हाला लागू झालेत असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही। त्याचबरोबर ज्या ज्या लोकांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत 1500 रुपये, ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील, काळजी करायचं कारण नाही। अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून खूप फोन आणि मेसेज येत होते की सर नेमकं हे काय झालं, तर काय घडतंय, काय झालं, या सगळ्या गोष्टीचं चित्र तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। कदाचित एखादा मुद्दा राहिला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो कव्हर करेल। अशा पद्धतीने ही व्हिडिओ अनेक लाभार्थ्यांना पाठवून द्या, जी लोक बऱ्यापैकी दिवाळी किंवा सण उत्सवचा विचार करून 2500 रुपये त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते म्हणून काळजी करत होते। आणि अनेक लोकांना ही भीती आहे की सर आम्हाला 1500 आले म्हणून आम्ही बाद झालो की काय, आम्हाला यापुढे सतत 1500 येतील का, असा गैरसमज किंवा एक भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले। तर ती भीती दूर करण्यासाठी ही व्हिडिओ सर्वांना पाठवा, 100% सर्वांना पैसे मिळतील, काळजी करू नका। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।